मित्रांनो, स्वागत आहे अराकू व्हॅलीच्या भाग 2 मधील या ब्लॉगमध्ये। आता आपण आहोत गलीकोंडा व्ह्यू पॉइंटवर। इथून दिसणारे निसर्गाचे सुंदर असे दृश्य। येथे असलेले पर्यटक, येथील काही दृश्य आम्ही सुद्धा आमच्या कॅमेऱ्यात टिपले। येथे आपल्याला अननस, शीख कबाब, तसेच भाजलेला मका सुद्धा मिळेल। इथून आता आपण निघालो आहोत पुढच्या पर्यटन स्थळाकडे। इथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक कॉफी प्लांटेशनचं गार्डन पाहावयास मिळते। हे त्याचे प्रवेशद्वार व हे आतील दृश्य। या पार्कच्या समोर आपल्याला चहा नाश्त्याची दुकाने पाहावयास मिळतात। आम्ही आमची गाडी पार्कच्या समोरच लावलेली होती। इथून रस्त्याचे दिसणारे सुंदर असे दृश्य आता आपण बघत आहात। वाटेमध्ये आम्हाला वेगळ्या प्रकारचे झाड दिसले, त्यामुळे आम्ही त्याचे सुद्धा शूटिंग केले। बघू शकता सुंदर असे फुलं याला लागलेले होते, एकाच झाडाला वेगवेगळ्या रंगाचे। एका व्ह्यू पॉइंटवरून आम्ही सुद्धा येथील निसर्गाचे सुंदर असे दृश्य टिपले। समोर आपण बघत आहात रेल्वे पूल। आता आपण पोहोचलो आहोत अराकू शहरामध्ये। हा आहे येथील मुख्य मार्ग। शहरात आल्यावर प्रथम कॉफी म्युझियम मध्ये आम्ही गेलो। हे तेथे प्रवेशद्वार आहे। सुंदर असे येथे सजावट केलेली आहे। याची एंट्री फी 20 रुपये, मुलांसाठी 10 रुपये आहे। आतमध्ये गेल्यावर आपल्याला सुंदर अशी सजावट पाहायला मिळते। तसेच इथे लावलेले कॉफीचे झाडे सुद्धा दिसतात। हे आहे कॉफी म्युझियमचे प्रवेशद्वार। येथे बाजूला बसून आपण कॉफीचा आस्वाद घेऊ शकता। म्युझियमच्या बाहेरच कॉफी
पासून बनवलेल्या पदार्थांची विक्री करणारे दुकाने आहेत। येथे कॉफीच्या वेगवेगळ्या प्रकारांचा चार्ट लावण्यात आलेला आहे, तो आता आपण बघत आहात। म्युझियम बघून आम्ही सुद्धा दुकानामध्ये प्रवेश केला व काही वस्तू घेतल्या। त्यानंतर येथे असलेल्या गार्डनमध्ये फेरफटका मारला। आता आपण बघत आहात कॉफीचे फळ झाडावर। कॉफी म्युझियम बघून बाजूलाच असलेल्या ट्रायबल म्युझियमला सुद्धा आम्ही भेट दिली। ही आहे त्याचे प्रवेशद्वार। सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे। येथील तिकीट 60 रुपये, मुलांसाठी 30 रुपये आहे। तसेच आपण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सुद्धा करू शकता। आतमध्ये आल्यावर आपल्याला भव्य असा तलाव पाहायला मिळतो। ह्या आहेत येथील काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी। येथे लावण्यात आलेली कलाकृती आता आपण बघत आहात। आतमध्ये आदिवासींनी बनवलेले हस्तशिल्प विक्रीसाठी उपलब्ध असतात, ते आता आपण बघत आहात। आतमध्ये सुंदर असे गार्डन सुद्धा बनवण्यात आलेले आहे। हे आहे येथील मुख्य म्युझियम, त्याचे प्रवेशद्वार। आतमध्ये गेल्यावर आपल्याला आदिवासींच्या जीवनावर आधारित असलेल्या कलाकृती पाहायला मिळतात। आतमध्ये आदिवासी मंदिर सुद्धा आहे, हे त्याचे दृश्य। आता आपण बघत आहात पहिल्या मजल्यावर असलेल्या कलाकृती। येथे आदिवासी विवाह सोहळ्याचा देखावा तयार करण्यात आलेला आहे, तो आता आपण बघत आहात। मुख्य म्युझियम बघून आता आपण येथे असलेल्या अन्य म्युझियम मध्ये भेट देण्यासाठी चाललेलो आहोत। या म्युझियममध्ये आदिवासी वापरत असलेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत। बाहेरील गार्डनमध्ये केलेले सुंदर असे नक्षीकाम आता आपण बघत आहात। येथे सुरू असलेली मस्ती, म्युझियमच्या बाहेर असलेला सेल्फी पॉइंट, दुपारचे जेवण आराकू शहरात करून आता आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या मुक्कामाकडे। येथे असणाऱ्या रेल्वे लाईनचे काम जोरात सुरू आहे, त्यात आपण बघत आहात।
वाटेत आपल्याला अराकू पायनरी बघायला मिळते। इथे असलेले सुंदर वृक्ष आता आपण बघू शकता। इथे ॲडव्हेंचर पार्क आहे, तसेच आपण टेंट घेऊन सुद्धा इथे मुक्काम करू शकता। आता आपण आंध्र प्रदेशची बॉर्डर सोडून ओडिसा राज्यामध्ये प्रवेश करत आहोत। हे आहे प्रवेशद्वार। वाटेत दिसणारे सुंदर असे निसर्गाचे दृश्य। येथे अशा प्रकारे फणस घेऊन जातानाचे ट्रक पाहावयास मिळतील। या रस्त्याने आपल्याला पूर्णपणे हिरवळ बघावयास मिळते। सुंदर असे रस्ते। आता आपण बघत आहात सूर्यास्ताचे दृश्य। वाटेमध्ये पाऊस सुरू झाला होता, हे त्याचे काही दृश्य। आता आपण पोहोचलो आहोत पत्रापूट ब्रिज जवळ। हे येथील एक पर्यटन स्थळ सुद्धा आहे। मित्रांनो, रात्रीचा मुक्काम आम्ही जयपूर येथील उदय पॅलेस या हॉटेलमध्ये केला होता। हे आहे हॉटेलचे बाहेरील दृश्य। आतमध्ये गेल्यावर आपल्याला सुंदर असे इंटेरियर पाहावयास मिळते। हे आहे आमच्या रूमचे आतील दृश्य। रूममध्ये फ्रेश होऊन संध्याकाळच्या जेवणासाठी येथे असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केले। तिथे मागवण्यात आलेला मेनू। तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू शेवटच्या
या प्रवासाच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.